श्री स्वामी समर्थ। उद्या आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे 21 मे 2026। तर त्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग आणि विशेष म्हणजे हा अधिक मास सुरू आहे। पुरुषोत्तम मासामध्ये आपण कोणती सेवा करावी हे तर बऱ्याच जणांना माहिती असेल। भगवान श्रीहरी विष्णूची जेवढी सेवा करता येईल तेवढी खूप चांगलं। पण उद्या तुम्ही कोणती सेवा करायची आहे? सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या वेळेला सगळं आवरून अंगण वगैरे स्वच्छ करून उंबरठा पूजन करायचं। त्यानंतर करायचा सूर्याला अर्घ द्यायचं। तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा। जर केळीचं रोपटं नसेल घरात तर तुम्ही उद्या एक छोटंसं नर्सरीमधून केळीचं रोपटं आणून ते आपल्या दरवाजामध्ये म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये लावू शकता आणि त्याची दर गुरुवारी एका लोटीभर पाण्यामध्ये हळद टाकून त्याची पूजा करायची असते। तर ती सेवा केल्याने भरपूर प्रमाणात चांगली फलश्रुती मिळते। आणि दुसरी सेवा कोणती तर देवपूजा करावी। मंत्र जे सहज होतील, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हरे कृष्णा हरे रामा, हे मंत्र जे सोपे आहेत ते तुम्ही म्हणू शकता। आणि त्याच्यानंतर जर शक्य झालं तर कोणत्या मंदिरामध्ये तुम्ही केळी, आंबा, पिवळी फळं जे आहेत ते तुम्ही दान करायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या न चुकता कमीत कमी 3 वेळेला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। तर व्यंकटेश स्तोत्र कसं म्हणायचं तर देवघरामध्ये आधी देवपूजा वगैरे करून घ्यायची। देवघरात एक तुपाचा दिवा लावायचा आणि एक तेलाचा दिवा लावायचा, धूप लावायचा आणि नंतर व्यंकटेश स्तोत्र 3 वेळेस म्हणायचं आहे। व्यंकटेश स्तोत्र कोणतं आहे तर तुम्हाला जर येत नसेल, अगदी 2 मिनिटं लागतात व्यंकटेश स्तोत्र म्हणायला। तर येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता किंवा नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये असतं, किंवा भगवान श्रीहरी विष्णूची जी सेवा असणारी पुस्तकं असतात त्याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र मिळून जातं। तर व्यंकटेश स्तोत्र कोणतं आहे बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं आधी, त्याच्यानंतर श्री व्यंकटेश स्तोत्र। व्यंकटेश वासुदेवाः प्रद्युम्नमित विक्रमा संकर्षणो निरुद्धश शेषाद्रिपतिरेव जनार्दना पद्मनाभ वेंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सला गोविंदो गोपतिया कृष्णा केशव गरुड ध्वजा वराहो वामनशैव नारायण अधोक्षजा श्रीधरा पुंडरीकाक्षा सर्वदेवस्तुतो हरिया श्री नरसिंहासिंह सूत्राकारा पुरातना रमानाथो महाभर्ता मधुरा पुरुषोत्तमा चोलपुत्र प्रिया शांतो ब्रह्मादिना वरप्रदा श्रीनिधिया सर्वभूतानां भयकरद भयनाशना श्रीरामो राम भद्रश भवंदैकमोचका भूतावासो गिरावासा श्रीनिवासा श्रीयापतिय अच्युतानंत गोविंदो विष्णु वेंकटनायका सर्वदैवैक शरणं सर्वदैवैक दैवतं समस्तदेवकोसं सर्वदेव शिखामणिना इतिदं कीर्तनं यस्य विष्णुर्मिते तेजसा त्रिकाले पठे नित्यं पापं तस्य न विद्यते राजद्वारे पठेत् घोरे संग्रामे रिपु संकटे भूत सर्प पिशाचादि भयं नास्ति कदाचन अपुत्रो लप्ते पुत्रान् निर्धनो धनवान् भवेत् रोगात बद्धो मुच्यते बंधनात् यद्यष्टतं लोके ततः प्राप्नोत संशय ऐश्वर्यराज सन्मानं भुक्तिमुक्ति फलप्रदं विष्णोर्लोकैक सोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्वैश्वरप्रदं नराणां सर्वमङ्गलकारकं मायवी परमानन्दं त्वत्वायुकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्करिणी तीरे रमया स मोदते कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। श्रीकृष्णार्पणमस्तु। अवघ्या 2 मिनिटांमध्ये हे व्यंकटेश स्तोत्र म्हणून होतं। तर दिवसातून 3 वेळेला उद्या तुम्हाला ही सेवा घ्यायची आहे। त्याच्यानंतर गुरुपुष्यामृत खूप मोठा योग आलेला आहे। मी म्हणेल की तुमच्या चॅनल जेवढी सेवा होईल तेवढी श्रीहरीच्या चरणी अर्पण करावी, गुरुच्या चरणी अर्पण करावी। या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपली संस्कृती, आपली सभ्यता ही बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, तिथपर्यंत पोहोचली पाहिजे। त्यासाठी एक छोटासा वाटा, खारीचा वाटा म्हणून आपण सगळे उचलूया आणि ही आपली भारतीय संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण छोट्या पद्धतीने नेऊ शकतो। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा। चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही माहिती शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।